मी लोकमत पत्र हे लोकमत पेपर आहे आणि या लोकमत पेपरमध्ये एक बातमी छापली आहे. नगराची निवडणूक अन्न वाजू लागले वादे. आता येथे पलटवार. भाजपा परत लंका पेटविणार. कोणी म्हणाले असे की तुम्ही लंका जाळू टाकतो. आपण लगेच राहत नाही. आपण रामाचे अनुयायी आहोत. रामाच्या भावाची लंका असू शकते अशा गोष्टी निवडणुकीत बोलायला लागतात. भाजप हा प्रभू श्रीरामाचा मानणारा पक्ष असून पक्षाच्या उमेदवार परत हाच लंका पेटवेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. आता हे देवेंद्र फडणवीसचे असे बोल आहे. तर मी त्यांना एकच सांगतो आहे की ही लंका आहे कुठे? रावणाची लंका आहे कुठे? आणि ही मला आजपर्यंत दिसली का नाही? कारण की श्रीलंकामध्ये रावणाला कोणी ओळखत नाही, तिची लंका आहे नाही. तर ही लंका लगेच आहे कुठे? का ही लंका, मला तर असं वाटते की ही लंका भारत देश हीच आहे आणि महाराष्ट्र हीच अशी लंका असली पाहिजे. आणि रावणाचे भाऊ हे जणू असे कुणी नसून ही देवेंद्र फडणवीस रावणाचे भाऊ असे मला वाटत आहे. कारण की लंका कोठे आहे हे फक्त देवेंद्र फडणवीसलाच माहिती आहे आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. तर मला असं वाटते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावणाचे भाऊ आहे कुंभकर्ण, आणि कुंभकर्णच तो लंकेला पेटवेल असं मला वाटते. कारण याच्यामध्ये साहजिकच लिहिलं आहे की ज्याला माहिती आहे की रावणाची लंका कुठे आहे तोच पेटवेल ना. बाकी लोकांना रावण कुठे आहे हे माहीतच नाही आहे, रावणाची लंका कुठे आहे हे माहीतच नाही आहे. ज्याला माहिती असतो तोच ह्या गोष्टी करू शकतो. अरे जो व्यक्ती खून करतो त्यालाच माहिती असतो की त्यांनी कशा प्रकारे खून केला. प्रत्येक लोकांना नसतं माहीत की त्यांनी कशा प्रकारे खून केला. आता रावणाची लंका ज्याला माहिती आहे ती कुठे आहे तर तोच पेटवेल ना. अजून कोण पेटवायला? मी तर नाही पेटवणार. भारतामध्ये जो राहणारा व्यक्ती आहे तो पेटवेल का रावणाची लंका? कारण की त्याला रावणाची लंकाच माहिती नाही तो कुठे आहे. तर तो सुद्धा आता रावणाची लंकेला म्हणजे रावणाची लंका शोधत आहे आणि त्याला आजपर्यंत मिळली नाही. आणि देवेंद्र फडणवीसला मिळाली आहे म्हणलं तर ते रावणाची लंकेला पेटवायची गोष्ट करत आहे. तर देवेंद्र फडणवीसला जेव्हा मिळाली आहे तर देवेंद्र फडणवीस रावणाची लंकाला जाळत आहे आणि रावणाची लंका हे महाराष्ट्र आहे असे देवेंद्र फडणवीसने घोषित केलं आहे. थँक्यू, धन्यवाद.